काही गोष्टी देवाला मान्य नसतात म्हणून त्या आपल्याला भेटत नाहीत असं मी का म्हणते ते पुढे व्हिडिओमध्ये बघाच। पण आहे ना, मागचे 2 दिवस आमच्याकडे भरपूर सारा पाऊस झाला आणि त्याचंच पाणी मी इथं बादल्यांमध्ये धरलं होतं झाडांना टाकण्यासाठी। त्यानंतर हीच ती गोष्ट होती की मी प्रेग्नेंट होते आणि प्रेग्नेंट राहिल्यानंतर आमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा। इथे आहे ना, आम्हाला दवाखान्यात जायचं होतं, त्यासाठी मग रुईला आधीच सांगितलं होतं कारण दवाखान्यात गेल्यावर तिला कळल म्हणून। पण त्यानंतर असं काही झालं 2-3 दिवसानंतर की माझा चेहरा बघा पूर्ण उतरलेला आहे। सकाळपासून मी पूर्ण झोपलेली होते। जेवण तर अहोंनी बनवलं होतं। त्यानंतर आहे ना, जायच्या वेळेस इथं चहा खारी खाल्ली आणि झालं असं की अचानक आहे ना मिसकॅरेज झालं। त्यामुळं मग म्हणजे माझं कशातच लक्ष नव्हतं। कसं आपण आई होणार आहे हे आपल्याला कळाल्यानंतर आपण खूप स्वप्न रंगवतो, हे सर्वच लेडीज करतात, तसं मीही केलं होतं। पण अचानक असं काही झालं त्यामुळे ना मनात खूप दुःख होतं। पण कधी कधी काय होतं, आपल्या मनात कितीही दुःख असताना चेहऱ्यावरती आपल्याला हसू आणावं लागतं आणि काही कारणासाठी तरी ते ना हो व्हिडिओ काढत होते म्हणून मी थोडीशी हसत होते। पण मला त्रासही होत होता आणि मनात दुःख पण होतं। पण असो, ते देवाला मान्य नव्हतं म्हणून मला ते भेटलं नाही। त्या गोष्टीचा आता विसर पाडून मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्याशी शेअर करते। इथं पार्सलवाला आला होता, तर पार्सल घेतलं आणि त्यानंतर आहे ना रुई खूप त्रास देत होती कारण माझी तर तब्येत ठीक नव्हती। त्यामुळे अहो आहे ना तिच्यासोबत अंपल-चंपल खेळत होते। कारण मुलांना कसं ती नेहमी माझ्याकडे असती आणि तिला मग मी असं झोपलेली होते ना, मग तिला असं वाटायचं आई का झोपलेली आहे? पण अहोंनी तिला मस्त 2-3 दिवस खेळवलं आणि मी पण छान आराम केला। इथं एक दिवस संध्याकाळच्या टायमाला मस्त ते खेळत होते आणि मी ना तेल लावत होते। ती मला हसवण्याचा प्रयत्न करत होती कारण ती म्हणायची, "आई तू काय एवढी शांत राहते?" म्हणजे मुलांनाही काही गोष्टी अशा वाटतात। त्यानंतर आहे ना 1-2 दिवसांनी आम्ही भुईमूग उपटायला घेतला कारण तोही काढायला आला होता, पाणी कमी पडलं होतं। तर इथे आहे ना मी थोडासा भुईमूग उपटून दिला आणि मी आराम करायला गेले। तोपर्यंत या बापलेकांनी ना सगळ्या जेवढा मी उपटलेला होता त्या भुईमुगाच्या शेंगा खुडल्या आणि रुईला पण आहे ना हे काम करताना छान वाटत होतं। इथं घरात आले तर इथं मांजरीला पाहिजे होतं दूध, कारण घरात आल्या तिला दूध लागतंच, नाही दिलं तर ती खूप ओरडते। तर चला, या व्हिडिओ सोबत हा व्हिडिओ इथेच एंड करते। आवडला तर लाईक करा। बाय.